आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। तारीख मागता आणि आम्ही निर्णय घेत नाही म्हणता सुप्रीम कोर्टाने शिवसेना ठाकरे गटाला फटकारलाय। पुढील सुनावणी 30 जुलै रोजी शक्य। जेव्हा प्रकरण सूचीबद्ध केलं जातं तेव्हा तुम्ही तारीख मागता आणि नंतर माध्यमांमध्ये जाऊन सर्वोच्च न्यायालय निर्णय घेत नसल्याचं वक्तव्य करताय। हे सहन केलं जाणार नाही। शब्दांचा वापर करताना सावधगिरी बाळगा, अशा शब्दांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना ठाकरे गटाला फटकारलं। एसटीचा प्रवास मागणार, इंधन दरवाढीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांचे संकेत। इंधन दरवाढीचा भार महामंडळावर पडत असून आम्ही सध्या दरवाढ टाळली असली तरी भविष्यात तोटा भरून काढण्यासाठी तिकीट दरामध्ये वाढ करावी लागेल असं सूचक संकेत त्यांनी दिलेले आहेत। ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराची नवीन संधी, अमृत संस्थेतर्फे ड्रोन उडवण्याचे मोफत प्रशिक्षण। शेतीपासून ते फोटोग्राफीपर्यंत क्षेत्रामध्ये ड्रोनचे महत्त्व वाढत असताना आता राज्य शासनाची अमृत संस्था या तरुणांना आधुनिक तंत्रज्ञानाचं मोफत निवासी प्रशिक्षण देणार आहे। वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असलेले आणि 18 ते 55 वयोगटामधील 12वी उत्तीर्ण उमेदवार या प्रशिक्षणाकरता पात्र असतील। या प्रशिक्षणाकरता शेतकरी कुटुंबाला प्राधान्य असून DGCA नियमावली, ड्रोन हाताळणी, मेंटेनन्सचं प्रशिक्षण दिलं जाईल। राहण्या आणि जेवणाची सोय मोफत असेल। राज्यामध्ये 8 ठिकाणी प्रशिक्षण केंद्र असणार आहेत। अमरावती जिल्ह्यात 1,29,000 लाभार्थ्यांना मिळणार साडी। अंत्योदय अंतर्गत पुरवठा रेशन दुकानामधून वितरण होणार। अंत्योदय शिधापत्रिका धारक महिलांना वर्षातून एकदा मोफत साडी देण्याची तरतूद शासनाने केली आहे। त्यामुळे किमान एका सणासाठी तरी नवीन साडीची सोय होत असते। मनरेगा सिंचन विहीर योजना की शेतकऱ्यांची छळवणूक, सिंचन विहिरींसाठी शेतकऱ्यांची धावपळ, योजना ठरते जातक। शेतकऱ्यांची प्रमुख मागणी स्वतंत्र विहीर योजना चालू व्हावी। या योजनेचा सर्वात मोठा पेच म्हणजे कामाची कुशल आणि अकुशल अशी करण्यात आलेली विभागणी। नियमानुसार विहीर खोदकाम हे मजुरांच्या सायनेत म्हणजे अकुशल काम हे करणे बंधनकारक आहे। मात्र वास्तवात चित्र वेगळंच आहे। मनरेगा अंतर्गत मिळणारी मजुरी अत्यंत तुटपुंजी आहे। 26 मे रोजी केरळमध्ये आगमन, 6 दिवस आधीच मान्सूनचं आगमन होणार। हिंगोली जिल्ह्यात 3 वर्षांपासून भूकंपाचे धक्के, प्रशासनाला जाग केव्हा येणार? वसमत, औंढा, कळमनुरी पट्ट्यामध्ये भीतीचं वातावरण। वेगवेगळ्या भूगर्भ तज्ज्ञांकडून सर्वेक्षण होणं गरजेचं आहे। एप्रिल महिन्यात या भागामध्ये 4 वेळा भूकंपाचे सौम्य धक्के बसले होते। मे महिन्यात देखील हे सत्र कायम राहिल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर, निधी उपलब्ध होता शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार। तालुक्यातील 5 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यात आला। त्यापैकी 3 महसूल मंडळातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सध्या सुरू करण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली आहे। सावधान, डेंग्यू आता सिग्नल नाही तर वर्षभर गोंगावणारं संकट। मुलांच्या आरोग्यासाठी आता सावध व्हा, डॉक्टरांचा सल्ला। 15 वर्षांखालील मुलांमध्ये डेंग्यूचं प्रमाण चिंताजनक वाढलेलं आहे। मुलांमध्ये सुरुवातीला सौम्य ताप दिसतो पण तो उतरल्यानंतर खरी गुंतागुंत सुरू होऊ शकते। मोर्चा वर्षा बंगल्यावर धडकण्यापूर्वीच पोलिसांकडून नेत्यांची धरपकड। मुंबईमध्ये आंबा काजू उत्पादकांचा आक्रोश। शेट्टी, सकपाळ आणि जानकर यांच्यासह आंदोलक पोलिसांच्या ताब्यात, परवानगी नसल्यामुळे मोर्चावर कारवाई। पोलिसांच्या कारवाईचा मोठ्या प्रमाणात निषेध। डोनाल्ड ट्रम्प यांचा कोणत्याही कराराविना चीन दौरा संपला। इराण युद्धावर तोडगा नाही, पण ट्रम्प म्हणाले आमची चीन भेट जगाच्या इतिहासामध्ये नोंद करणारी अविस्मरणीय मौलाचा दगड। मनोज जरंगे यांचा पुन्हा एल्गार, 30 मे पासून बेमुदत उपोषणाची घोषणा। अंतरवली सराटी येथील बैठकीनंतर मनोज जरंगे यांनी या संदर्भात माहिती दिली। महत्त्वाचं म्हणजे यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका देखील केली। श्रावणबाळ योजनेसाठी वर्षभरापासून खेट्या, आज या उद्या यावरच ज्येष्ठांची प्रशासनाकडून बोलवण। 65 वर्षांवरील निराधार ज्येष्ठांना शासनाच्या वतीने श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत करण्यात येते। नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यामध्ये घरकुल लाभार्थ्यांचा जीव मुठीत, हप्ते अडकल्यामुळे यावर्षीचा पावसाळा पाण्यात जाणार। अर्धवट घरांमुळे गरिबांची झोप उडाली। मागील हप्त्यापासून अचानक हवामानाच्या बदलामुळे पाऊस आणि वादळी वाऱ्याचं थैमान सुरू झालंय आणि अशा स्थितीत घरकुल लाभार्थी अक्षरशः ताडपत्रीच्या आधारावर जीवन जगतायत। बहुतांश लाभार्थ्यांची घरे अर्धवट स्थितीत पडली असून निधी न मिळाल्यामुळे, जवळ आणि पैसा नसल्यामुळे लाभार्थ्यांचा जीव टांगणीला लागलाय। दुसऱ्या टप्प्यामध्ये जातनिहाय जनगणना होणार। मंत्री छगन भुजबळ यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांचं पत्र। जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील प्रश्नावलीमध्ये ओबीसींचा कॉलम नसल्यामुळे निर्माण झालेला संभ्रम अखेर दूर झालाय। जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जातनिहाय जनगणना करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी पुरवले। नाशिक जिल्ह्यात निधी अभावी जलजीवन मिशनची गती मंदावली। सिन्नर तालुक्यातील 80 पैकी 38 योजना रखडल्या, गावे तहानलेलीच।
जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा माल संपलाय आणि बाजार वधारला. सोयाबीनचा दर 7,000च्या पार. हंगामाच्या प्रारंभाला विकलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल मागे 2,400 रुपयांचा फटका. जेव्हा शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन होतं तेव्हा मातीमोल भाव आणि जेव्हा घर रिकामी झालं तेव्हा सोयाबीनच्या दराने आकाशाला गवसणी घातली. वारे सरकार एका हाताने देणार आणि दुसऱ्या हाताने ओरबडणार. दरवाढीमुळे हमीभावाची कोंडी. सरकारच्या घोषणेनंतर जिल्ह्यामध्ये शेतकरी संतप्त झालेत. एकीकडे शेतमालाच्या भावात किरकोळ वाढ करायची आणि दुसरीकडे खतांचे दर गगनाला भिडवायचे. या सरकारच्या दुप्पटी भूमिकेमुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होताना दिसतोय. ही वाढ म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्याचा प्रयत्न असल्याची भावना जिल्ह्यातील शेतकरी वर्गातून निर्माण झाली. नागपूर जिल्ह्यात जीव कासावीस. पारा 45.5. आजपासून 4 दिवस येलो अलर्ट. आकाशामध्ये ढग पण जमिनीवर मात्र उबळ. शुक्रवारी नागपूरचा पारा या हंगामात तिसऱ्यांदा 45° वर पोहोचला. केवळ दुपारीच नव्हे तर आता नागपूरकरांची रात्रही असह्य उकाड्याने करपून निघते. आळेफाटा येथे डोंगर पोखरण्याचा उद्योग. जुन्नरच्या पूर्व भागामध्ये मुरुम माफियांचा धुमाकूळ. विरोध करणाऱ्यांना धमक्यांचे प्रकार. एखाद्या सामान्य शेतकऱ्याने जर ट्रॅक्टर भरून मुरुम काढला तर त्याच्यावर तातडीने कारवाई होते. हजारो ब्रास मुरुम उपसा सुरू असताना प्रशासनाला काहीच कसं दिसत नाही असा संतप्त सवाल ग्रामस्थ करतायत. पैठणमधील 7 आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्य सेवकांची 31 पदे रिक्त. ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय. अपुऱ्या मनुष्यबळामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडतोय. हिंगोली जिल्ह्यासाठी 1766 क्विंटल साखर जून ते नोव्हेंबर या 6 महिन्यांसाठी नियतन मंजूर करण्यात आलंय. अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांना प्रतिमाह प्रति कुटुंब 1 किलोच्या सुलभ पॅकिंगमध्ये साखर वितरणासाठी शासनामार्फत जून ते नोव्हेंबर या 6 महिन्यांच्या कालावधीसाठी नियमित साखर नियंत्रण मंजूर करण्यात आलंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील किनवट तालुक्याचा सिंचन विभाग कागदावरच दिसतोय ओलासिंब. कोट्यावधींचा खर्च होऊन देखील 7,000 हेक्टर जमीन तहानलेलीच. फुलांचा भाव खुला. गुलाब 400 तर मोगरा 600 रुपये किलो. सण उत्सव आणि लग्नासराईच्या धूमधडाक्यात फुलांची मागणी वाढली. उजनी धरणातील गाळ वाळू काढण्याच्या निर्णयामुळे 17,000 कोटींचा महसूल मिळणार. मृत साठ्यातील 10 ते 12 टीएमसी पाण्यामध्ये घट. 50,000 कोटींची वाळू. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यामध्ये पाणी टंचाईची वणवा. वाढत्या उन्हामुळे जलस्रोत आटले. 23 गावांना 33 टँकरद्वारे पाणी पुरवठा. ग्रामीण भागातील विहिरी, कूपनलिका आणि पारंपरिक जलस्रोतांनी तळ गाठण्यास सुरुवात केल्यामुळे अनेक गावांमध्ये पिण्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. टंचाईची झळ इतकी तीव्र आहे की सुमारे 40,000 लोकसंख्या सध्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. गुड न्यूज. लाडक्या बहिणीच्या खात्यात 2 दिवसांमध्ये 3,000 रुपये जमा. एप्रिलच्या हप्त्याची रक्कम जमा होण्याला सुरुवात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याची रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना जून अखेर कृषी कर्जमाफी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. शेतकऱ्यांना जून अखेर कृषी कर्जमाफी देण्यात येईल. तसंच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहन अनुदान दिलं जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्यामध्ये केली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.